नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हे एक जांबाचा जो मिश्र फळबागेचा माझा प्लॉट आहे तो दाखविण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. मित्रांनो, तुम्हाला मी जांब या ठिकाणी दाखविण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, जांब. आणि विशेष म्हणजे पहा, तर मी तुम्हाला जांबाबद्दल अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो. बंधू भगिनींनो, जांबाच्या बाबतीमध्ये 3 जाती प्रामुख्याने आपल्या या महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. त्यामध्ये सर्वसाधारणपणे सरदार म्हणून जांबाची एक जात आहे. तैवान पिंक आहे, N53 आहे. पण या ठिकाणी जो मोठ्या आकाराचा जो महाराष्ट्र शासनाने विकसित केलेला जो बाग आहे, जो जांब आहे, जी जांबाची जात आहे ती सरदार मला फार साऱ्यात जास्त आवडली. त्याचं कारण कसं आहे, सर्वसाधारणपणे 200 ग्राम, 250 ग्राम, 300 ग्राम म्हणजे किलोमध्ये 3, 4, 5, 6 एवढेच जांब त्या ठिकाणी बसतात. आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटी, योग्य चव, क्वालिटी एकदम चांगली, खायलाही चांगला, दिसायला चांगला, रोगराईला कमी न बळी पडणारा असा सरदार पेरू माझ्याकडं काही झाडं मी लावलेले आहेत. तरी शेतकरी बंधूने तैवान पिंक म्हणा, त्याच्यानंतर सरदार म्हणा किंवा N53 जांब लागवड केली तर तोडायचं सोपं आहे, चांगली गोष्ट आहे. आणि उंच झाडं तोडण्याचं अवघड आहे. म्हणून जांबाकडं जर शेतकरी बंधूंनी जर वळलं तर बरं राहील. आणि या जांबालासुद्धा मी भूअस्त्र आणि ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे तंत्रज्ञान टाकलेलं आहे. आपण जरूर याचा वापर करावा. सर्वसाधारणपणे एका जांबाला माझ्या आजही तुम्हाला मोजून दाखवील इतक्या ताकदीचा 1 क्विंटलचा माल आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.